अटीवाहू नाल्यावरील अपूर्ण पुलाविरोधात नागरिकांमध्ये बेमुदत साखळी उपोषण। टेकडाटाला कंबलपेठ मार्गावरील अटीवाहू नाल्यावरील पुलाचे बांधकाम अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडून असल्याने संतप्त नागरिकांनी सिरोंचा तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे। या आंदोलनात टेकडाटाला कंबलपेठा व आसपासच्या सुमारे 30 गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना अत्यंत धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे। विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाण्यास अडचणी येत असून शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। गंभीर रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचविणेही कठीण बनले आहे। संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कामात गती न मिळाल्याने नागरिकांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। पुलाचे काम तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे। प्रशासन नागरिकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी सिरोंचा तालुका प्रतिनिधी जाबीर खान यांचा रिपोर्ट। कंबलपेठा अटीवाहू नाला अर्धवट काम 1.5 वर्षापासून रखडलेले आहे। त्याच्यामुळे शिक्षणासाठी आणि शेतकऱ्यांसाठी आरोग्यासाठी जास्त त्रास होऊ लागले लोकांना। ते आम्ही तहसीलदारांना 25/5/2026 रोजी निवेदन दिले आणि अजून आम्हाला काही रिप्लाय त्यांच्याकडून मिळाला नाही, म्हणून आम्ही उपोषणाला सुरू करण्यात आले आहे। जोपर्यंत आम्हाला त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स लिखित काही आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आमचं उपोषण असं सुरू राहणार आहे। ओके वैभव तुमचं नाही काय म्हणणार? आहे ना मेरे पास पूरा ले लेते వేరే మార్గం లేదు। ఈ 10 రోజులు మార్గం లేదు కాబట్టి మేము మంచిగా ఏర్పరచుకొని కార్డు మొత్తం 10 మంది మీకు కావాలి, అమ్మకి రావాలి, చెప్తాను 10 మంది అక్కడ రావాలి పక్కగా అత్తం ఒక ఫోన్ వస్తే అత్తం ఫోన్ రావాలి, రాకుండా చెప్పు।